मित्रांनो ही बारकं बघा केवढी केवढूस आहे, 8 दिवसाचं आहे. त्याने पाला खाल्लाय, तोंडात घातलाय आणि ते सगळं येते त्याला दात पण नाही तर काहीच नाही. ते पाला खाता बी नाही तरी ते पाला सगळं येते आणि ते 8 दिवसाचं आहे ते खायला लागले. आणि ही बघा मला बोट हातात घातलं की त्याला वाटतंय दूधच प्यायला आणले, कारण मी त्याला ना बाटलीने दूध पाजतो आणि ह्याला पण बाटलीने दूध पाजतो. त्याच्यामुळे ते बोट तोंडात घातलं की त्याला वाटतंय की दूधच आणलंय, त्यामुळे ते माझं बोटच ओढीतात. त्यांना म्हणलं ए बाबांनो तसं नका करू, संध्याकाळी तुम्हाला दूध पाजतो, आता दिवसाचं काय नाही. मित्रांनो ह्या डब्यात काय लावलं असं का बरं तुम्ही? ही पालं बघा गोल गोल त्याला पालं आल्यात आणि ह्याच्या आता बघा पाण्यातच वर तरगत आहेत, माती नाही काय नाही, फक्त पाणी आहे आणि त्याच्या पाण्यातच वर मुळ्या तरगत आहेत आणि ते उगवून आले. मित्रांनो आता पहाटेचे 4 वाजले तर आपल्याला काय करायचे, मोटरवरती जोडून घ्यायचे आणि एवढ्या थंड पाण्यामध्ये ना, एवढ्या रात्रीचं थंड पाणी चालले आणि ह्या थंड पाण्यात एवढा खोल जाऊन ते कॉक फिरवायचं. मित्रांनो कॉक बी फिरवून घेतलाय, मोटर चालू केली, भरणं पण केलंय आणि सकाळच्या आता 6 वाजले, दिवस उगवलाय. आता काय करायचंय, बोर आपल्याला वरती जोडायचं आहे, कारण की घरी पाणी प्यायला भरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्यायचं भरून झाल्यावर थोडं पेरूवर पण लावायचं. आणि मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो. पुढून बघा सूर्य उगवतोय आणि पाठीमागं बघा, पाठीमागच्या बाजूला चंद्र दिसतोय आपल्याला. तर असं काय झालंय, तर आता पौर्णिमेचे दिवस आहेत आणि पौर्णिमा होऊन एकच दिवस झाला, त्याच्यामुळे ते चंद्र अजून दिसतोय थोडा थोडा आणि सूर्य अजून पूर्ण उगवलेला नाही, त्यामुळे चंद्र अजून दिसतोय.